ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी, वैद्य सूची निरवधी निदानिंची. किंवा रोग असाध्य आहे हे जाणून वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृता समान दिव्य औषध ताबडतोब देण्यास सुरुवात करतो, तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोही सैन्यान आणतू, जया परिपार्थू भ्रांती सांडी. त्याप्रमाणे दोन्ही सैन्यांमध्ये स्थित असलेला श्री अनंत विचार करू लागला की ज्या कारणाने याला शोक झाला आहे तो भ्रम कसा सोडून देईल. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. तो मोह भ्रम नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि सात्विक रागाने बोलण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे आई रागाने मुलास रागावून बोलली तरी त्यामध्ये जसे प्रेम भरलेले असते, की औषधाची या कडूवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. किंवा ज्याप्रमाणे औषधाच्या कडूपणात अमृताचा साठा असतो, वरून औषध पाहिले तर ते अमृत दिसत नाही, परंतु गुणांच्या रूपाने ते नंतर प्रकट होते. तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. त्याप्रमाणे वरवर पाहता सात्विक संताप आणि आतमध्ये हितकर अशी वचने बोलावयास ऋषिकेशांनी प्रारंभ केला.